पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदोर, गांधीनगर, अहमदाबाद अशा 8 वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे. राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे. कृपया ध्यान दीजिए, वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही समय में आ रही है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदूर, गांधीनगर, अहमदाबाद अशा एकूण 8 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात. त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली, तर पुणे ते हुबळी अशी दुसरी, तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे. या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अनंत चतुर्दशीला ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावरती एकूण 8,523 गणेश मूर्तींसह महानगरपालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात सार्वजनिक मंडळाच्या 321 गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये 3,994 तर विशेष टाकी व्यवस्थेत 621 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात वासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधांचा आढावा घेतला. गणेश भक्तांशी या दरम्यान संवाद देखील साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे उपस्थित होते. दरम्यान महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. गणपती बाप्पा
सॉरी भाई मिस्टेक. लवकर या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण आज जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मधील जिल्ह्यातील 14 मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण करण्यात आले. तर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल 2 लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 3 लाभार्थी यांनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत सन 2023-24 व 24-25 मध्ये आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या 2 घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्ती पत्रक देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवरती चर्चा केली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले. MCHI तर्फे भाविकांना यंदाही नवरात्र उत्सवातील परभणी कोपरी आनंदनगर जकात नाक्यावरील भव्य मैदानामध्ये 3 ऑक्टोबरपासून ते उत्सव 12 ऑक्टोबर दरम्यान बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी, ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांचे सूर येथे गुंजणार आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवामध्ये रासरंग 2024 उत्सव भरवला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई MCHIने 2017 सुरू केलेला हा उपक्रम यंदा नवीन उंची गाठणार असून शहरातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावरती 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होईल. तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवार दिनांक 17 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मंगलमय वातावरणामध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढींची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHI आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे. बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम, उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्विता बोक्सीर ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद घेता येणार आहे.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली. दिघे साहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही जय अंबे माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप भूमिपूजन सोहळा दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते विधिवत मंडप पूजन करण्यात आले. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. जलमादाय परिकुरु सर्वदेवा ओम निर्वाणदा विष्णु नक्षत्रं रमेवच योगच कर्णचैव योगी कुमकुम केशरा नीले गणित मुकुट शोभा शोभरा रुंद्रुति नो गुणे चरणी गागरिया आजके मोबाईल ए मोबाईल खाली गेला 2 मिनिट काय फायदा पाठव हे फोटोग्राफर घे ना मागे त्याला घे खाली देशापासून सोडी सोडी बहुभाषा आंबे तुझवा सोन करून विराशा ईश्वर वंदे कारक संजीवनी जय देवी जय देवी मंगलवती चरण नयन पाविन स्वामिने तमेव लिंगनानंद पूजन तमेव वायुमना तमेव माता तमेव सर्वं मम देवदेव आय माता मंत्र देवा पूजा करावा पूजा करावा यज्ञं तस्मै नारायणाय समर्पयामि आत्मं देवं नारायणं श्रीराम वासुदेवं नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे हरे कमलयो मंत्रपुष्पाञ्जलिर्पयामि प्रदक्षिणम् यानि कानि च पापानि जन्मान्तकृतानि च तानि सर्वाणि दर्शयन्तु प्रदक्षिणां पदे पदे प्रदक्षिणं विजयी भव सिद्धिरस्तु यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निरवान् ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला. यावेळी पारसिक घाटावरती उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी येथे उपस्थित होते.